Can you tell me once again? Are the voice and screen clear now? Yes. So we are solving question number 38. Let me repeat the question. Okay. In the circuit shown below, the ammeter and the voltmeter reading are 3 ampere and 6 volt respectively. Then the value of the resistance capital R is less than 2, equal to 2, more than or equal to 2, or more than 2. Fine. So I have drawn the diagram. Ammeter reading is 3 ampere, means current in this branch is 3 ampere. Current in this branch is 3 ampere. Voltmeter reading is 6 volt. Voltmeter reading is 6 volt. It means this point and this point potential difference is 6 volt. This point and this point potential difference is 6 volt. एवढं आम्हाला माहित आहे. पुढं सो सर्टनली काय झालं असणार आहे, ॲमीटर आयडियल ॲमीटर नको घ्यायला, व्होल्टमीटर पण आयडियल व्होल्टमीटर नको घ्यायला. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इन्फानाइट असतो, आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो. आता इथनं जो काय करंट आलाय, whatever the current that has came from here, some part of it म्हणजे 3 ampere इकडनं गेलाय आणि रिमेनिंग करंट व्होल्टमीटर मधनं गेलेला असणार. हा व्होल्टमीटर जर आयडियल असता, इन्फानाइट रेझिस्टन्स असता, तर इकडे काहीच करंट गेला नसता. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकल व्होल्टमीटर घेऊयात. बट आता व्होल्टमीटरचं रिडिंग 6 व्होल्ट आहे. इट मीन्स दिस पॉइंट अँड दिस पॉइंट पोटेन्शियल डिफरन्स इज 6 व्होल्ट. या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे 6 व्होल्ट. ठीक आहे. सो हे 6 व्होल्ट कसं लिहायला पाहिजे, दिस करंट इंटू रेझिस्टन्स प्लस दिस करंट इंटू रेझिस्टन्स. आता करंट तर सेम असणार आहे. सो 6 व्होल्ट कसे लिहायचे आपण, 6 व्होल्ट इज इक्वल टू 3 एम्पियर इंटू आर. व्ही लिहायची काय गरज नाही. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू आय आर प्लस आय आर. करंट इन दी ॲमीटर 3, पण ॲमीटरला पण काही ना काहीतरी रेझिस्टन्स असणारच ना. सो रेझिस्टन्स ऑफ ॲमीटर, रेझिस्टन्स ऑफ ॲमीटर. ओके. आता तुम्हीच मला सांगा, ही जी काय व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू काय 0 नाहीये. हा, ही व्हॅल्यू जर 0 असती, ही व्हॅल्यू 0 असती तर आर ची व्हॅल्यू एक्झॅक्टली 2 आली असती. 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. ही व्हॅल्यू काय 0 नाही आहे. ॲमीटरचा रेझिस्टन्स हा ग्रेटर दॅन 0 असणार आहे, एक्झॅक्टली 0 नसणार आहे. तो काय आयडियल ॲमीटर घेत नाहीये आपण. ओके. सो आन्सर 2 तर येणार नाही. हे आन्सर 2 तर येणार नाही. ओके. एक तर ते 2 पेक्षा लहान असेल किंवा मोठं असेल. आता तुम्हीच मला सांगा, हे या आर ची व्हॅल्यू जर 2 पेक्षा मोठी झाली तर इथं 6 पेक्षा मोठं आन्सर येईल. 6 पेक्षा मोठं आन्सर प्लस समथिंग. मग इक्वॅलिटी कशी काय सॅटिस्फाय होईल, 6 इक्वल टू 6 यायला पाहिजे ना. 6 इक्वल टू 6 यायला पाहिजे. आर ची व्हॅल्यू जर 2 झाली तर इथं ऑलरेडी आन्सर 6 येईल, प्लस 6 प्लस समथिंग. आता 6 प्लस समथिंग मोर दॅन 6 होणार आहे, मग ते इक्वल टू 6 कसं असेल. त्यामुळे आर ची व्हॅल्यू 2 पण चालणार नाही. आर ची व्हॅल्यू 2 पेक्षा जर जास्त घेतली तर ऑलरेडीच आन्सर 6 पेक्षा मोर होईल. 6 पेक्षा मोर, आर ची व्हॅल्यू जर 2 पेक्षा मोर झाली, 2 पेक्षा मोठी झाली तर आन्सर 6 पेक्षा मोठं येईल. 6 पेक्षा मोठं प्लस समथिंग अगेन 6 पेक्षा मोठं होईल. त्यामुळे ही इक्वॅलिटी परत सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे आर ची जी काय व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 2 असली पाहिजे. आर ची व्हॅल्यू लेस दॅन 2 असली पाहिजे, म्हणजे हे आन्सर लेस दॅन 6 असेल, प्लस समथिंग होऊन ते इक्वल टू 6 होईल. ओके. आर ची व्हॅल्यू लेस दॅन 2 असली पाहिजे, म्हणजे हे आन्सर लेस दॅन 6 होईल, प्लस समथिंग होऊन ते इक्वल टू 6 होईल. क्लिअर? नॉट क्लिअर रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. 38. सो वी आर गोइंग विथ दिस आन्सर, लेस दॅन 2. 38 ऑप्शन ए, लेस दॅन 2. सोल्युशन पण चेक करूया त्याचं आपण. रिप्लाय करा. लेस दॅन 2 काढलं. येस नो, येस नो रिप्लाय करा. बोला एव्हरीवन. और ट्रायल का येस. ओके. 38 झाला ना. पुढं 39, 40, 41 अप टू 41, अप टू 41.
241. हे तिन्ही रेजिस्टन्सेस एकमेकांना पॅरलच येतात. ओके, हा पॉइंट बीच आहे, हा पण पॉइंट बीच आहे. हा बी आहे ना, ही सरळ वायर आहे, हा बी आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स कुठल्या दोन पॉइंट मध्ये आला? ए आणि बी मध्ये आला. बरं, हा रेजिस्टन्स कुठल्या दोन पॉइंट मध्ये येतोय? हा पॉइंट बी बॉम्बे, हा पॉइंट ए. म्हणजे हा रेजिस्टन्स पण बी आणि ए मध्ये आला. हा रेजिस्टन्स, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट ए आहे. त्यामुळे हा रेजिस्टन्स परत ए आणि बी मध्ये आला. म्हणजे तिन्ही रेजिस्टन्सेस ए आणि बी मध्येच आहेत, तिघही पॅरलल आहेत. तिघांच्या पॅरललचा आन्सर काढा. पहिल्यांदा दोघांच्या पॅरललचा आन्सर काढा. त्याचं जे काय आन्सर येते ते परत या आर ला पॅरलल. 2r पॅरलल आन्सर 2r/2 म्हणजे आर झालं. ते आलेलं आर आन्सर परत या आर आन्सरला पॅरलल, आर पॅरलल आन्सर r/2 म्हणजे ऑप्शन सी सिलेक्ट करणार. ओके, आणि कुठला आहे बघा? 42, 43, 44 अप टू 44. Cell, internal resistance and their combination. Cells combination. I think हा केला होता मी मागच्या लेक्चरला, आपण हे सॉल्व्ह केलं होतं. म्हणजे हे पण झालं होतं मागच्या लेक्चरला. डायरेक्टली 45 क्वेश्चन केला होता आपण. 30 पर्यंत केले होते, त्यानंतर डायरेक्टली 45 चा डाऊट होता. बरोबर. 46. 46 काय केले बघा? किर्चॉफ जंक्शन लॉ. जंक्शन लॉ म्हणजे करंट लॉ. फॉलोज फ्रॉम दी कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. बरोबर, करंट लॉ, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. किर्चॉफ्स लूप लॉ, व्होल्टेज लॉ, follows from the conservation of energy. Yes, both these statements are true. Both A and B are correct. Simple thought. Voltage law is a conservation of energy. Current law किंवा junction law or the first law is a conservation of charge. Second law, loop law, voltage theorem, network theorem is a conservation of energy. Both these statements are correct. 47. 47. Forty-eight, 49, 50. बघा कुठला आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट विचारले. पोटेन्शियल डिफरन्स काढा अपॉन लेंथ करा. करायचं आहे? डाऊट कसे नाही आहेत? फिफ्टी करायचं आहे का? ग्राफ वगैरे प्रेडिक्ट करायचा आहे? जरा बघूया, ट्रिकी दिसतोय, सॉल्व्ह करूयात. द बॅटरी कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल नंबर n of identical cells. Okay, n identical cells have, n can be variable, each having the internal resistance small r connected in series. Okay, सगळे सेल्स सिरीज मध्ये कनेक्ट केले. टर्मिनल्स ऑफ दी बॅटरी आर शॉर्ट सर्किटेड. ओके, पहिल्यांदा बॅटरी म्हणजे काय? कलेक्शन ऑफ सेल. ऑल दीज सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, आणि नंतर काय केलंय? नंतर एक ही एक बॅटरी तयार झाली. असे n नंबर ऑफ सेल आहेत. आयडेंटिकल सेल, EMF E, रेजिस्टन्स R अँड सो ऑन. EMF E, रेजिस्टन्स R इंटरनल, आणि बॅटरीचे टर्मिनल काय करून टाकले? शॉर्ट करून टाकले. ठीक आहे, काय नाही. या दोन पॉइंट मध्ये या हे सगळे सेल सिरीज मध्ये आहेत.
इफेक्टिव्ह सेल काढा, इफेक्टिव्ह ईएमएफ काढा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढा या दोन पॉइंट मधला. द ग्राफ ऑफ करंट आय इन द सर्किट versus the number of cells n versus the number of cells n. Current in the circuit versus the number of cells n will be as shown in the figure. Out of the four options कुठला ग्राफ करेक्ट असेल. ठीक आहे. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट ए आणि बी हे तर काय डायरेक्टली शॉर्ट आहेतच. ठीक आहे. इफेक्टिव्ह ईएमएफ किती येणार, एन सेल्स आहेत, सो एन टाइम सी सिरीज मध्येच आहेत, एन टाइम सी. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येणार, सगळ्यांमधनं करंट आयच घेऊयात, करंट आयच असणार, हा करंट आय असणार, सगळ्या रेजिस्टन्स मधनं करंट सेमच गेलाय, सो सिरीज. सो रेजिस्टन्स किती येणार, एन टाइम्स आर, एन टाइम्स आर. सो सर्किट मधला करंट, ओके. आता या सर्किटला थोडस व्यवस्थित रिअरेंज करूयात, काय फारसा अवघड नाहीये. हा सेल काढला, या पॉइंटला ए म्हटलं होतं, याला बी म्हटलं होतं, याला सी म्हणूयात. आता ए आणि बी पॉइंट इकडनं शॉर्ट असायत, सो ए आणि बी पॉइंट सेमच असल्यासारखं झालं. ए आणि सी पॉइंट काढला इथं, आणि हा जो काय रेजिस्टन्स आहे तो सी आणि बी पॉइंट मध्ये, सी आणि बी पॉइंट, पण बी पॉइंट म्हणजेच ए पॉइंट, त्यामुळे हा सी कडून ए ला जॉईन केला, सी कडून ए ला जॉईन केला. ओके. आणि करंटचा सर्किट मधला आय आहेच. इफेक्टिव्ह बॅटरी एन टाइम्स सी, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स एन टाइम्स स्मॉल आर. करंट काय असणार आहे, या या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज किंवा ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स व्ही अपॉन आय. सो करंट काय असणार, सर्किट मधला करंट काय असणार, किती आहे ह्याच्या अक्रॉस ईएमएफ, एन टाइम्स सी डिवाइडेड बाय रेजिस्टन्स किती आहे, एन टाइम्स आर. एन ला एन कॅन्सल, आन्सर काय आलं, ई अपॉन आर. सर करंट हा नंबर ऑफ सेल एन वरती डिपेंडंटच नाहीये, करंट हा नंबर ऑफ सेल एन वरती डिपेंडंट आलाच नाही. ई ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे प्रत्येक सेलच्या ईएमएफ ची, आणि प्रत्येक सेलच्या इंटरनल रेजिस्टन्स आर ची पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. सो ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. दिस व्हॅल्यू विल नॉट डिपेंड ऑन दी नंबर ऑफ सेल्स, किती का असेल. 3e अपॉन 3r, 4e अपॉन 4r, तेच होणार आहे ना, 4e अपॉन 4r, ne अपॉन nr कॅन्सल होणार आहे, e अपॉन r कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार आहे. सो करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट येणार, इंडिपेंडंट ऑफ एन. सो एन तुम्ही चेंज करा, 0 1 2 3 4 5 किती करा, करंट कॉन्स्टंट राहील. ओके. झिरो नसणार, ऑफकोर्स नॉन झिरो पाहिजे, म्हणजे ग्राफ एन इक्वल टू 0 ला चालू नाही पण व्हायला पाहिजे, ते पण बरोबर आहे. काहीतरी सेल्स पाहिजेतच ना, नाहीतर करंट कुठला. ऑप्शन नंबर सी, रिप्लाय करा, क्लिअर ऑर नॉट. येस नो रिप्लाय करा. ऑप्शन नंबर सी कॉन्स्टंट व्हॅल्यू आली ना, ई एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे, इंटरनल रेजिस्टन्स कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे, ईएमएफ कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे प्रत्येक सेलचा. एन तर कॅन्सलच झाला, एन वरती डिपेंडंटच नाही आला. येस नो किंवा क्लिअर रिप्लाय करा, काहीतरी रिप्लाय करा, स्मॉल सी किंवा स्मॉल वाय. येस. ओके. पुढे चला. 51 52 51 52 51 मध्ये ना, 51 मध्ये ना जरा नीट बघा, इथे एक सिम्बॉल दिसतोय एरोचा, ऍक्च्युली ते ग्राउंडचा सिम्बॉल आहे, 3 रेषा आहेत आडव्या, 1 2 and 3. अशा पॉइंट ए ला पण 3 रेषा आहेत. सो पॉइंट ए पण ग्राउंडच आहे, पॉइंट डी पण ग्राउंडच आहे. पॉइंट ए आणि डी जॉईन करा आणि एक लूप कंप्लीट करा. पॉइंट ए आणि डी सेमच आहेत, सेम पोटेन्शियल आहेत, हा पण ग्राउंडलाच आहे, रेफरन्स व्होल्टेजलाच आहे, हा पण ग्राउंडलाच आहे, रेफरन्स व्होल्टेजलाच आहे. सो ए आणि डी शॉर्ट करा आणि एक लूप तयार करा, किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय करा, एक इक्वेशन एक अननोन असणार आहे आय, एक इक्वेशन फक्त लिहा, फक्त हे जॉईन करा असं. ओके. कारण ते ग्राउंड आणि ग्राउंड दाखवले, तुम्हाला तो सिम्बॉल माहित आहे का नाही एवढं चेक करताय. 52 53 54
54, 55, 56, 56 बघा. Figure shows a circuit with the known resistances R1 and R2. R1 ची आणि R2 ची व्हॅल्यू नोन आहे. ओके. Neglect the internal resistance of the sources of current. या इंटरनल रेजिस्टन्सेस या कॅपिटल ई चे आणि या E1 चे. हा E1 आहे, हा कॅपिटल ई आहे. ओके. Neglect the internal resistances of the sources of the current and the resistance of the connecting wire. कनेक्टिंग वायरचा पण रेजिस्टन्स काय करायचा, निग्लेक्ट करायचा. या सगळ्या कनेक्टिंग वायरचा रेजिस्टन्स पण काय केला, निग्लेक्ट केला. ठीक आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स E1 असणार आहे. ओके, E1 इथं 1 दिसतंय आय थिंक, कारण ई ची व्हॅल्यू ई च्या लँग्वेज मध्ये तर नाही विचारणार ना, मग ते काय असलं पाहिजे, E1 असलं पाहिजे आय थिंक. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कॉमा दिसतोय इथं. ठीक आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स E such that the current through the resistance R is 0. R मधला करंट 0 पाहिजे. R मधला करंट 0 पाहिजे. त्यासाठी एक तर E1 विचारला असणार किंवा E विचारला असणार. ओके. R मधला करंट पाहिजे 0, R मधला करंट 0 पाहिजे. आणि एक तर E1 विचारला असेल किंवा E विचारला असेल. ऑप्शन मध्ये सगळीकडे E असं दिसतंय, मे बी E1 विचारला असेल. कारण E इन टर्म्स ऑफ E तर कसं विचारता येईल, असं तर होतच नाही. E इज इक्वल टू हीच लिहावं लागेल. ठीक आहे. चला बघूया काय करता येईल. इक्वेशन्स लिहूयात, लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 56 करा माझ्या बरोबर सॉल्व. R1 E1 R2 हे जॉईन करा. ही बॅटरी खाली तोंड करू नये. ओके, इट इज हेडिंग डाऊन. फाईन. काय करूयात, इकडनं करंट घेऊयात I, इकडनं करंट आला I, इकडे किती घ्यायचा आहे 0, इकडे किती गेला असणार I, रिमेनिंग 0 इकडे गेला म्हणजे सगळा इकडे झाला. परत I, परत I, परत I, इकडे 0 गेलाय, 0 आला, I आला, 0 आला, परत किती येणार I. ओके, ठीक आहे. इथे एक लूप दिसतोय, इथं पण एक लूप दिसतोय. चला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह. E1 पहिल्यांदा हा लूप, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह, असं चाललोय आपण. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह. सो हा IR काय घ्यायला पाहिजे, निगेटिव्ह. इथं आलो, इकडे चाललोय. करंट इंटू रेजिस्टन्स 0, I इंटू R. हा R आहे ना, हे R1 आहे, हे R2 आहे, हा R आहे. करंट इंटू रेजिस्टन्स ते 0च आहे, सो ते काही लिहायची गरज नाही. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह. खाली आलो ना, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह. इथं आलो, इथं आलो, परत स्टार्टिंग पॉइंटला आलो, ज्या पॉइंटला आलो इज इक्वल टू 0 लिहून टाकलं. ओके, इज इक्वल टू 0 लिहून टाकलं. एक इक्वेशन. कॅपिटल E1 आणि E मधलं पहिलं इक्वेशन. ऑफकोर्स I पण अननोन आहे, आपल्याला I पण इलिमिनेट करायचं आहे. सो दुसऱ्या इक्वेशन मधनं I आपण कॅल्क्युलेट करणार, या इक्वेशन मध्ये टाकणार. बघा इकडं दुसरं इक्वेशन या लूप मधनं मिळणार. ऑफकोर्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह, सो प्लस E1. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह EMF इज पॉझिटिव्ह प्लस E1. इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह, सो I इंटू R1 निगेटिव्ह लिहावं लागेल. इथं पोहोचलो. I इंटू R2 इन द डायरेक्शन ऑफ करंटच आहे. आपलं ट्रेसिंग आणि करंट दोघं एकाच डायरेक्शन मध्ये, ट्रेसिंग आणि करंट एकाच डायरेक्शन मध्ये. I इंटू R2 इथं पोहोचलो, स्टार्टिंग पॉइंटला पोहोचलो की इज इक्वल टू 0. आता यातनं I जरा कॅल्क्युलेट करून घेऊयात.
हे IR1 पलीकडे पाठवा, निगेटिव्हची दोन्ही पॉझिटिव्ह होतील. आय कॉमन काढा, R1 प्लस R2 होईल. इकडे E1 तुमचा ऍज इट इज. सो करंटची व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली? E1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 मिळाली. करंटची व्हॅल्यू पहिल्यांदा मिळवा. ही करंटची व्हॅल्यू इथे टाकायची, कारण ते इलिमिनेट करायचंय आपल्याला करंट. आणि EMF E आणि E1 यांच्यामधलं रिलेशन पाहिजे. सो याला इक्वेशन 2 म्हणा. समजते का? बघा, काय नाही, दुसरं इक्वेशन लिहिलंय, किर्चॉफचा व्होल्टेज लॉ फक्त वापरलेला आहे. सो या इक्वेशन मध्ये आता करंटला टाका. परीक्षेत काय लिहित बसायचं नाही, 2 in 1 वगैरे, डायरेक्टली सबस्टिट्यूशन बरोबर करायची. मायनस करंट काय आलाय? E1 अपॉन R1 प्लस R2 प्लस E. ओके, E1 कॉमन काढा, इज इक्वल टू 0 आहेच. E1 कॉमन काढा, मायनस 1 अपॉन R1 प्लस R2 प्लस E इज इक्वल टू 0. आता काय, एक तर E1 विचारला असणार इन द लँग्वेज ऑफ E, नाहीतर E विचारला असणार इन द लँग्वेज ऑफ E1. ठीक आहे, त्याला पलीकडे पाठवा, मायनस E होईल, तो E1 होईल. आपल्याला मायनस मध्ये रिलेशन नको आहे, दोन्ही बाजूला मायनस साइन मल्टिप्लाय करा, हे प्लस E होईल. याला मायनस न गुणलं तो मायनस आत मल्टिप्लाय करा, हे प्लस होईल, हे मायनस होईल. सो हे प्लस झालं, 1 अपॉन R1 प्लस R2 झालं. ओके, हे प्लस झालं, हे मायनस झालं, -1 म्हणून. आणि हा आला तुमचा E1. ओके, काहीतरी मिस्टेक झालेली आहे, चेक करा काय मिस्टेक झाली आहे का. इथं 1 लिहिलंय आपण, हा 1 नाहीये, हा 1 नाहीये. मिस्टेक झाली की मिस्टेक झाली. करंट इंटू R1 करायचं राहून गेलं, आपण करंट लिहिला, इंटू R1 करायचं राहून गेलं. चेक करा की हा E1 इथं लिहिलाय, मायनस मायनस करंट E1 अपॉन R1 प्लस R2, E1 अपॉन R1 प्लस R2 इंटू R1 लिहायचं राहिलं होतं. E1 कॉमन निघाला, E1 कॉमन निघाला, E1 कॉमन निघाला 1, E1 कॉमन निघाला, R1 अपॉन R1 प्लस R2 पाहिजे. का कळालं मला? युनिट बॅलन्स होत नव्हतं, इथं युनिटलेस होतं आणि इथं कसं 1 अपॉन ओहम येत होतं. असं नाही चालणार ना, युनिटलेस मधलं युनिटलेस सबट्रॅक्ट व्हायला पाहिजे. तर हे R1 प्लस R2 इकडे मल्टिप्लाय करा, किंवा हे झालेलंच आहे. इथं फक्त काय होणार आहे, ही निगेटिव्हची टर्म इकडे पॉझिटिव्ह झाली आहे, हा +1 जो होता तो इकडे -1 झालाय. सो हा तुमचा E1 ऍज इट इज. हा R1 लिहायचा इथं राहिला होता, तो लिहिला. हे R1 प्लस R2 या -1 ला मल्टिप्लाय करा. हे पहिलं R1 ऍज इट इज, -1 या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, -R1 -R2 डिवायडेड बाय हा R1 प्लस R2 इज इक्वल टू E ऍज इट इज, इज इक्वल टू E ऍज इट इज. ओके, काय होतंय, R1 -R1 कॅन्सल होते, -R2 शिल्लक राहते, डिवायडेड बाय R1 प्लस R2 इज इक्वल टू E. बरोबर, ही व्हॅल्यू कशाची आली? E ची व्हॅल्यू आली इन टर्म्स ऑफ E1. असा कुठला ऑप्शन आहे का? R2 अपॉन R1 प्लस R2 असा कुठला ऑप्शन दिसतच नाहीये. ठीक आहे, मग आपण E1 ची व्हॅल्यू काढूया. E1 ची व्हॅल्यू काय येईल? हा R1 प्लस R2 वरती जाईल, हा कॅपिटल E ऍज इट इज, हा R1 प्लस R2 वरती जाईल, डिवायडेड बाय होईल, हा -R2 खाली येईल. मायनसचं मिनिंग सांगेन मी तुम्हाला. हा ऑप्शन दिसतोय बघा, ऑप्शन सी मध्ये दिसतोय का? सो चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा, कळालं का? येस नो, येस नो जरा रिप्लाय करा, वाय और एन. सिंपल 1 लिटर रिप्लाय करायचं आहे, जास्त वेळ लागणार नाही. सो करा. गुड, ऑप्शन सी सिलेक्ट करावा लागेल. पण सर साइन मायनस पण आहे, म्हणजे आत्ताची जी काय ऍझ्युम्ड डायरेक्शन ऑफ E1 आहे, किंवा ऍझ्युम डायरेक्शन ऑफ E जी काय आहे,
कुणाची तरी एक डायरेक्शन सर्किट मध्ये चुकीची आहे, ती चेंज व्हायला पाहिजे, म्हणून ते आन्सर मायनस आलेलं आहे, असं त्याचं मिनिंग पण आहे. ओके, ही जी काय अज्युम डायरेक्शन्स आहेत ईएमएफच्या किंवा या बॅटरीच्या, डाऊनवर्ड आहे आणि ही पण डाऊनवर्ड आहे. आय थिंक मी एक मिस्टेक केली आहे, माझी मिस्टेक झाली आहे की ही बॅटरी डाऊनवर्ड होती आणि ती बॅटरी मी काय घेतली आहे, मी अपवर्ड घेतली आहे. म्हणजे त्यांचं बरोबर आहे, माझी मिस्टेक आहे, ही बॅटरी मला रिव्हर्स करावी लागेल. ठीक आहे, मग E1 रिप्लेस होईल मायनस E1 न. हा E1 जर मायनस E1 न रिप्लेस झाला तर मायनसला मायनस कॅन्सल होईलच ना. लक्षात आलं का तुम्हाला? मी जे मिनिंग काढलं होतं ते मिनिंग करेक्ट आलंय. मी म्हटलं होतं की या मायनस साईनचं मिनिंग काय आहे, की कुठली तरी एक बॅटरी रिव्हर्स करायला पाहिजे. येस, ही बॅटरी डाऊनवर्ड फेसिंग होती, ती आपण अपवर्ड फेस केली होती. पण बघा, हे क्वेश्चन्स असे असतात जे ज्याचा आन्सर तुम्हाला सांगतो की नक्की काय मिस्टेक झाली आहे किंवा काय पॉसिबल मिस्टेक असेल. ओके, त्यामुळे फायनल आन्सर तुमचं कायमच करेक्ट येतं. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये असेच क्वेश्चन्स असतात. करंट निगेटिव्ह आला म्हणजे काय? करंट निगेटिव्ह आला म्हणजे अज्युम केलेली करंटची डायरेक्शन निगेटिव्ह आहे ना. आता यात ईएमएफच्या रिलेशन मध्ये एक मायनस साइन आलं म्हणजे कुठली तरी एक बॅटरी डेफिनेटली रिव्हर्स असणार. ही बॅटरी डाऊनवर्ड फेसिंग होती, आपण ती अपवर्ड घेतली होती, त्यामुळे आपलं आन्सर उलट आलं. बरोबर आहे, त्याला रिव्हर्स करा. E1 ला रिप्लेस केलं जाईल मायनस E1 न. या E1 ला मायनस E1 न रिप्लेस केलं की मायनसला मायनस कॅन्सल होईल आणि मग E1 इक्वल टू तयार होईल. म्हणजे इथं विचारलेला काय असणार आहे आपल्याला? E1 विचारलेला असणार आहे. चेक करा आता. येस नो. ऑप्शन नंबर सी वी हॅव टू सिलेक्ट. जायचं पुढं? 10 मिनिटं आहेत अजून, बोला. जायचं का पुढं? ठीक आहे, क्वेश्चन क्लिअर झाला? डाऊट होता ना? रिप्लाय कर. वाय और एन, यस नो काहीतरी रिप्लाय कर, म्हणजे पुढे जाता येईल मला. येस, ओके. पुढं 59, 60, 59, 60 बघा. हम्म, 61, 62 बघा. सिक्स्टी थ्री, 64, 65, 64, 65. बर, ठीक आहे. मी काय सांगतो जरा ऐका आता. नेक्स्ट जी काय सीईटी ची एक्झाम आहे ती बाळांनो वेन्सडेला असेल, बुधवारी असेल. ओके, जे काही रूल्स तुम्हाला सांगितलेले आहेत, ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की एक्झाम कशी अटेम्प्ट करायची आहे, ओके, सोपे सोपे कसे पहिल्यांदा सोडवायचे, साधारण टाइम मॅनेजमेंट काय असली पाहिजे, शेवटच्या 4-5 मिनिटांमध्ये सगळे गोळे करायचे आहेत, ते सगळे जे काही रूल्स आहेत ते एकदा मनापासून परत एकदा वाचायचे टेस्टच्या आधी. दुसरं म्हणजे मागची टेस्ट जी काय केली होती ती मागची टेस्ट परत एकदा रिव्ह्यू करा. जी नेक्स्ट टेस्ट कराल ती त्या नेक्स्ट टेस्ट द्यायच्या आधी त्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मागची टेस्ट सगळी परत एकदा बघून घ्याल, काय काय मिस्टेक झाल्या होत्या तुमच्या त्या चेक कराल. ओके, त्याचं अनालिसिस पण केलं असेल तुम्ही, त्याचे डाऊट पण तुम्ही मला विचारलेले आहेत. सो ते अनालिसिस करायचं आणि मगच नेक्स्ट टेस्ट द्यायची. ओके, पहिलं काम तर ते. दुसरं काम असं आहे की फक्त फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पेपर द्यायचा नाही आहे, त्याला मॅथ्सचा पण पेपर असतोय. ओके, मागच्या वेळी असं झालं की 4 मुलांनी फक्त फिजिक्स केमिस्ट्रीचेच पेपर दिले होते, 4 लोकांनी त्या मॅथ्सचे पेपर दिलेच नव्हते. ऑफकोर्स मे बी मागच्या रविवारी लाईटचा वगैरे इश्यू होता, ते सगळं मला समजतंय, पण इन दॅट केस ऑफलाईन तरी सबमिट करायचा म्हणजे करायचाच. ओके, सो टेस्ट दिली नाही असं व्हायला नाही पाहिजे. पुढची गोष्ट, उद्या पण मी लेक्चर घेणार आहे. ओके, उद्या सुद्धा करंट इलेक्ट्रिसिटीची डाऊट आपल्याला कंटिन्यू करायची आहे. उद्याचं लेक्चरचं टाइम वगैरे मी सगळं इन्फॉर्म करेन तुम्हाला. ओके, सो आता 65 पर्यंत आपले क्वेश्चन झालेले आहेत. ओव्हरऑल क्वेश्चन किती आहेत बघूयात.
साधारण मला अंदाज येईल की उद्याच्या लेक्चरला ते कम्प्लीट होईल की नाही. 75 क्वेश्चन्स आहेत. ओके, उद्याच्या लेक्चरला ते 10 क्वेश्चन्स प्लस तुम्ही जो काय काल परवा नेक्स्ट चॅप्टर सॉल्व्ह केलाय कुठला, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याची पण सॉल्व्हिंगला सुरुवात करूया. पहिल्यांदा एक्सरसाइज 1 कम्प्लीट करू, त्यानंतरच एक्सरसाइज 2 ला जाऊ. ओके, सो 65 पर्यंत आज झालेले आहेत. याच्या पुढचे क्वेश्चन्स उद्याच्या लेक्चरला आपण करूयात. आजचा राहिलेला जो काही दिवस आहे तो EMI चे क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी यूज करा. ओके, आज 20-25 क्वेश्चनचा होमवर्क आहे, तेवढा मात्र तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चलो बाय बाय एवरीवन, लेट मी एंड दिस लेक्चर एट दिस पॉइंट. रिमेनिंग क्वेश्चंस ऑफ करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिक इफेक्ट इन टुमॉरोज लेक्चर. ओके, जर नाही पॉसिबल झालं उद्या लेक्चर तर ऑफकोर्स ग्रुप वरती मी इन्फॉर्म करेन. ओके, चलो बाय.